सेल समाजवादी पार्टी, एवन चिकन सेंटर अतीक भाई, अमन टूर्स एंड ट्रैवल्स गुलाम साबिर, रुपेश जाधव भारतीय जनता युवा मोर्चा अध्यक्ष डोहळेगाव, सिटी क्रिकेट फर्स्ट सेमीफाइनल स्पॉन्सर कशिफ मुरुमकर तलौली, ग्रामीण क्रिकेट फर्स्ट सेमीफाइनल स्पॉन्सर महेश सुदाम राउत, सिटी क्रिकेट सेकंड सेमीफाइनल स्पॉन्सर सुजीत नामदेव पाटिल खांडवाल, एनके स्पोर्ट्स ग्रामीण सेकंड प्राइज स्पॉन्सर, रिजवान फक्की बिस्मिल्ला मोटर्स, ORSL जूस स्पॉन्सर, नूरुल शेख नवाब स्पोर्ट्स फोर्थ प्राइज ग्रामीण क्रिकेट स्पॉन्सर। इसके अलावा सिद्धि इवेंट्स और शेरू केटर्स का शुक्रिया। आइए दोस्तों, हमारे गेस्ट को मैं इनवाइट करना चाहूँगा। मुजीब शेख, नईम शेख, शोएब गौरी, अता शेख, जैन गोरेकर, ये हमारे गेस्ट रहेंगे। और जीतू गवड़ी, आपसे भी प्रार्थना है कि एज अ गेस्ट हमारे साथ जुड़ना है। जी हाँ दोस्तों, आज से मैन ऑफ द मैच में एक और डिस्काउंट वाउचर बढ़ गया है। डी साकरिया का 20% डिस्काउंट कूपन दिया जाएगा आज से। अता शेख, शोएब गौरी, जहीन गोरेकर, नईम शेख, मुजीब शेख, जीतू गवड़ी, आपका हार्दिक स्वागत है सर। आइए शुरू करते हैं अवार्ड का सिलसिला। अवार्ड का लिस्ट मुझ तक बस आने की है, देरी है, आ गया, ऐसे ही हम शुरू करेंगे। आइए सबसे पहले ये तमाम गेस्ट का हार्दिक स्वागत है। हमारी कोऑर्डिनेशन टीम भी तैयार है। सबसे पहले दिया जाएगा सुपर 4 अवार्ड हमारे मुजीब शेख के हाथों। जावेद दलवी और असफर बोलिंजगर, ए भारत गैस ने ये तोहफा स्पॉन्सर किया है। इस वक्त आप मुकाबला देख रहे हैं RD 4440 और जय भोलेनाथ सरौली। सिटी क्रिकेट का 6 ओवर का ये मुकाबला 1 ओवर हो चुका है। आज इस प्रतियोगिता का 13वां दिन है और कल इस टूर्नामेंट का लास्ट डे रहेगा, जहां पर 6 सेमीफाइनल और 3 फाइनल, 2 सेमीफाइनल ग्रामीण के, 2 सेमीफाइनल 40+ के, 2 सेमीफाइनल सिटी के और फिर ग्रामीण सिटी 40+, ऐसे 3 फाइनल। टोटल 9 मैच कल खेले जाएंगे। सबसे पहले शुरू करते हैं सुपर 4। तो सुपर 4 होने वाले खिलाड़ी का नाम है लिस्ट फाइनल हो रही है बस। महेंद्र पाटिल सुपर 4। महेंद्र पाटिल यांना सुपर 4चं पारितोषिक आपण देणार आहोत। मुजीब शेख यांच्या शुभ हस्ते जावेद दळवी आणि असफर बोळिंजकर यांनी पुरस्कृत केलेलं हे सुंदर गिफ्ट हॅम्पर। सुपर 6 अवॉर्ड आता आपण देणार आहोत। तारिक रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांनी स्पॉन्सर केलेला आहे आणि सुपर 6 विजेता आहे मुकेश जीतू गवळी यांच्या शुभ हस्ते हे सुपर 6 पारितोषिक घेत आहेत मुकेश। जैनुमान टेंबोली संघ, सुंदर मनगटाचं घड्याळ आहे। टेंबोलीमध्ये प्रवेश हे घड्याळ घालूनच करायचं आहे भाऊ। आता मॅन ऑफ द मॅच, आणि मॅन ऑफ द मॅच सुद्धा आहे ते म्हणजे मुकेश।
सुरू करायचं आहे. आता शेख यांच्या शुभ हस्ते जावेद दळवी अस्फर बोळिंजकर यांनी पुरस्कृत केलेलं ए भारत गॅस गिफ्ट हॅम्पर. शोएब गोरी यांच्या शुभ हस्ते जावेद दळवी अस्फर बोळिंजकर ए भारत गॅसचा गिफ्ट हॅम्पर. जाहीन गोरेकर यांच्या शुभ हस्ते जावेद दळवी अस्फर बोळिंजकर यांनी पुरस्कृत केलेलं हे ए भारत गॅस गिफ्ट हॅम्पर. नईम शेख यांच्या शुभ हस्ते जावेद दळवी अस्फर बोळिंजकर यांनी पुरस्कृत केलेलं हे गिफ्ट हॅम्पर. मुजीब शेख यांच्या शुभ हस्ते डी साकरियाचा 20% डिस्काउंट वाउचर. आमचे मॅजिक बॉक्स स्पॉन्सरसुद्धा आहेत. तदनंतर 20% डिस्काउंट वाउचर जॉली डिझायनर हे देत आहेत जितू गवळी. आता शेख यांच्या शुभ हस्ते SK स्पोर्ट्स मापोली शादाब कोटकर यांनी पुरस्कृत केलेली ही सुंदर टोपी. तदनंतर शोएब गोरी यांच्या शुभ हस्ते अंजूर गावची एवन जोडी निलेश पाटील सुकेश डाकी यांनी पुरस्कृत केलेली ही फळांची टोपली. जैन गोरेकर यांच्या शुभ हस्ते डी साकरियाची ही बॅग. आणि नईम शेख आणि मुजीब शेख संयुक्तरित्या आता देत आहेत मार्बलची ट्रॉफी तयार केलेली आहे ॲक्रेलिक आर्ट 2चे अतिक पल्लन यांनी. तर खूप खूप धन्यवाद. सर्व पाहुण्यांनी मंचावर येऊन आसनस्थ व्हायचे आहे. जितू गवळी, जैन गोरेकर, मुजीब शेख, नईम शेख, शोएब गोरी, अता शेख. मुकेश, अर्थात आज टेंबवली गावाचा आनंद गगनमावेन असा झाला असेल, कारण टेंबवली म्हटलं की चांगलं क्रिकेट. जेव्हा घरावरनं निघाला होता तेव्हा वाटलं होतं की आज सामनावीर मिळेल? वाटलं होतं. आणि मी जर परफॉर्मन्स केला तर टीम नक्कीच फायनल मारेल असं मला वाटतं. टीम आमची चांगली आहे. प्रॅक्टिसमध्ये कॅप्टनचं आणि माझं डिस्कशन पण थोडं वादविवादावरून झालेलं, म्हणून माझ्या मनामध्ये होतं की मॅच जिंकायचीच आणि त्यांना हा पुरस्कृत करायचा. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि हे सर्व पारितोषिक घरी घेऊन जात असताना सर्वात पहिलं हे पारितोषिक कोणाच्या हातात ठेवशील? माझी मा. क्या बात आहे. मातृदेवो भव. आणि खरंच म्हणजे तुमचं मातृप्रेम बघून मला खरोखर आनंद होतो आहे. फुलात फूल जाईचे आणि जगात प्रेम आईचे. तर चांगलं खेळत राहा मुकेशदा आणि जिंकत राहा. मित्रांनो, याचबरोबर प्रेझेंटेशन संपतं आहे. परत जाऊया आपल्या समालोचन कक्षाकडे. धन्यवाद. थैंक यू. प्रेजेंटेशन बॉक्स इस मर्तबा अपील और अंपायर का इशारा आसमान की ओर. पहला झटका लगता हुआ इस वक्त विकी की रूप में. पहिला झटका आणि मोठा झटका विकीच्या स्वरूपामध्ये टीमला. जय भोलेनाथ सरवलीच्या विरुद्ध RD440 ओवळीच्या दरम्यान ही मॅच. आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर पहिलं षटक खूप चांगलं टाकलं हिमांशू पाटीलने. त्या ओव्हरमध्ये फक्त 5 रन दिल्या. हे षटक थोडंसं महागडं वाटत होतं, कारण 2 चौकार या ओव्हरमध्ये आल्या नबील. आणि त्याच्यानंतर शेवटच्या बॉलवर कमबॅक करत असताना एक मोठा धक्का दिला विकीची विकेट घेत असताना बॉलरने. अच्छी वापसी, एक बड़ा विकेट हासिल हुआ आखिरी गेंद पर. 2 ओवरों की समाप्ति. स्कोर इस वक्त 18 रन 1 विकेट के नुकसान पर. जय भोलेनाथ सरोलीपाड़ा का मैच चल रहा है. RD440 बनाम जय भोलेनाथ सरोलीपाड़ा. उसके बाद अगला मैच जॉली कामतगर बनाम रईस बिल्डर्स. बड़ा मैच. देखना अब तीसरे ओवर के लिए किस गेंदबाज को बुलाया जाता है. गेंदबाजी होंगी VIP एंड से. किरण पाटिल को बुलाया गया है गेंदबाजी के लिए.
बहुत तेज गेंद थी, अपील बल्ले से टकराने के बाद गेंद निकली थी। 1 रन पूरा किया, दूसरे के लिए जा रहे और बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट, 2 रन पूरे। इन 2 रनों से स्कोर 20 पर पहुंचा है। भरपूर स्ट्रॉंग अपील होती आणि अपीलमध्ये उत्साह होता, आत्मविश्वास होता. विकेट कीपर अपील करत होते, शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेगचे खेळाडू अपील करत होते, परंतु त्यानंतर अंपायरने सहमती दर्शवली की इथे बॅटला ब्रश झालाय बॉल, त्यामुळे इथे रन मिळतील 2 आणि 2 रनने सुरुवात झाली किरण पाटीलच्या या ओव्हरची. सुखदेव मात्रे आणि मोनिश सध्या मैदानामध्ये आहेत. सुखदेव भामरे इस मरतबा खड़े खड़े स्ट्रोक खेलना चाहते थे, गेंद ऑफ स्टंप से ज्यादा भारतीय वाइड घोषित किया, अपनी दिशा में चूके वहां पर गेंदबाज किरण पाटिल। स्कोर में 1 रन से इजाफा होगा, बढ़ता हुआ स्कोर 21 रनों पर पहुंचा है। 1 विकेट के नुकसान पर इस मरतबा लो फुल टॉस गेंद थी, मोड़ दिया गेंद को मिड विकेट पर, फील्डर मौजूद है, 1 से ज्यादा कुछ भी नहीं। करण पाटिल सामना करेंगे मोनिश। इस मरतबा फोर्स करके खेला है लॉन्ग ऑन पर, बढ़िया कोशिश, कैच की नाकाम, यहां 1 रन बना, दूसरे के लिए जा रहे संतोष मडवी, जब तक गेंद को उठा के थ्रो करते 2 रन पूरे किए। नबील पण चांगला प्रयत्न आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर फिल्डर हिमांशू पाटीलच्या माध्यमातून, थोडासा बॉल त्याच्या पुढे पडला परंतु स्वतःला सावरलं त्याने आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं, आपल्या टीमसाठी नक्की 2 रन वाचवलेत। बिल्कुल कोशिश बहुत बढ़िया थी। इस मरतबा गेंद को मोड़ दिया, गेंद तेज आउटफील्ड पर सरकती हुई, जंप करके रोकने की कोशिश, लेकिन गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। बहुत बढ़िया स्ट्रोक, इस चौके की मदद से स्कोर बढ़ता हुआ 28 पर पहुंचा है। रन अब आज़ादी से आ रहे, तेजी से आ रहे इस ओव्हर में। ग्रामीण गटातून जो सामना झाला होता त्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला होता या मोनिश पाटीलने, त्यामुळे जो कॉन्फिडन्स आहे तो स्पष्ट दिसतो याही मॅचमध्ये। त्याच्या बॅटमधून रन आहे, त्या सुरुवात चांगली मिळाली आहे खऱ्या अर्थाने मोनिशला। 2 बॉल त्याने फेस केले, 6 रन, त्याच्यामध्ये 1 चौकार त्याच्या बॅटमधून आलाय। सुखदेव खेळताना दिसत आहेत, 5 रनवर टीमची धावसंख्या 28 वर पोहोचवली आहे। षटक क्रमांक 3 किरण थोडासा महागडा। इस मरतबा बहुत तेज निकल गई गेंद, जागते रहो का आदेश देती हुई विकेट कीपर के पास डॉट के रूप में। लास्ट टू गो, देखना इस ओवर की आखिरी गेंद है। अब तीसरे ओवर का खेल चल रहा है। स्कोर 28 रन। किरण पाटिल इस मरतबा पुश किया है, 1 रन पूरा किया। मिडल ऑफ द बैट, साउंड कितना अच्छा था कुणाल सर, गेंद जब बल्ले से टकराई थी तो खरोखर अगदी बॅटच्या मधोमध हा साऊंड जास्त बॅट्समनला आवडतो, बॉलरला हा साऊंड थोडासा कमीच आवडतो, परंतु जर मध्ये बॉल लागला आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला तर मात्र खूप मजा येते बॅट्समनला बॅटिंग करत असताना। अखेर हे षटक संपते आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या आहे 29, लॉस ऑफ 1 विकेट। टीम जय भोलेनाथ सरवलीपाड़ा। इसके बाद अगला मुकाबला जॉली कामतगर बनाम रईस बिल्डर्स के बीच। दोनों टीमों के कैप्टन आपको 5 फॉर्चून रिलेटर्स टॉस बॉक्स में रेडी रहना है। उसके बाद हम एक्शन में देखेंगे माउली बनाम एसके स्पोर्ट्स। आज सुपर से ऊपर मुकाबले देखने मिलेंगे बाली ट्रॉफी 2021 में।
3 ओवरों की समाप्ति, स्कोर है 29 रन 1 विकेट के नुकसान पर। क्या कुछ होगा अगली 3 ओवरों में, आइए सुनते हैं आगे की कहानी। द वॉइस ऑफ मराठी IPL के बहुत मशहूर कॉमेंटेटर कुणाल दाते सर की जुबानी। थँक यू नबील जी। 3 ओव्हरचा खेळ संपला, 29 रन झाले। स्कोर बोर्डवर जय भोलेनाथ सरवली पाडाची धावसंख्या सुखदेव आणि त्याच्याबरोबर मोनिश पाटील मैदानामध्ये खेळत आहेत। खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर प्रोजेक्टेड स्कोरवर नजर टाकली तर 60च्या आसपास धावसंख्या इथून बनवू शकते, 58 इथे रन बनवू शकतात 6 ओव्हरच्या मॅचमध्ये, परंतु त्यापेक्षा जास्त करण्याचा प्रयत्न केला जाईल। आणि हिमांशूचे जे 2 षटकं आहेत ते खूप महत्त्वाचे ठरतील या मॅचच्या दरम्यान। हिमांशूने पहिल्या पॉवर प्लेमध्ये ज्यावेळेला पॅव्हिलियन एंडकडून बॉलिंग केली त्या ओव्हरमध्ये फक्त 5 रन खर्च केले आणि आता हिमांशू बॉलिंग करण्यासाठी आला आहे ओव्हर नंबर 4 मध्ये। तर बॅटिंग पॉवर प्ले तर इथे घेण्यात आलेला नाही आहे हिमांशूच्या या ओव्हरमध्ये। टाईमच्या बाबतीत सहकार्य करा, वेळेच्या बाबतीत थोडंसं सहकार्य करा बॉलिंग करणारी टीम। RD440 ओवळी शॉर्ट बॉल आणि याला मात्र तुटून पडलाय, बॉल पाठवलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने, डीपमध्ये फिल्डर आहे, जज केलंय, पाहूया निर्णय काय येतोय। रवि और तीसरे अंपायर की मदद मांगी है। आणखीन एक वेळेला तुम्हाला दाखवायचं आहे आणि वेगळ्या अँगलने देखील दाखवा, ही मागणी आमचे तिसरे अंपायर अमित साळवी करताना दिसतात। फ्रंट अँगलने आणि एक बॅक अँगलने देखील तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करा। षटकार इथे घोषित केलाय, 6 इथे घोषित केलाय। बाउंड्री लाईनवर या फिल्डरचे पाय होते असं अमित साळवी यांचं मत आहे आणि 6 रन त्यांनी घोषित केलेले आहेत। हा षटकार आहे। इस छक्के की मदद से स्कोर उछलता हुआ 35 पर पहुंचा है। तर इथे षटकार घोषित करण्यात आलाय, हा 6 आहे असं अंपायरने सांगितलंय आणि या षटकाराने टीमची धावसंख्या 35 मोनिशच्या बॅटमधून आलाय षटकार। पहा पहिल्याच बॉलला हिमांशूचा त्याने बॉल फेस करत असताना पाठवलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर। चांगलं टायमिंग, 35 रन स्कोर बोर्डवर। वेगवान बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, दीपूकडे बॉल सरकतोय, तोपर्यंत 1 रन इथे धावत पूर्ण करत असताना मोनिश पाटील या सिंगल नंतर रन झालेले आहेत 36। रन झाले 36। ओव्हर नंबर 4 इन प्रोग्रेस, 4थं षटक सध्या प्रगतीपथावर आहे। बॉलर हिमांशू पाटील, मॅन फ्रॉम अलिमगर, स्विच हिट करण्याचा प्रयत्न, बॉल मागे गेलाय, अंपायरचा इशारा वाईड आला आणि तिथून 1 रन धावून काढली आहे। 2 रन आता ॲड होतील टीमच्या टोटलमध्ये। रन कशाही होत येण्याला महत्त्व आहे आणि हळूहळू का होईना झपाट्याने धावसंख्येमध्ये भर पडतोय। कधी वाईड बॉलच्या स्वरूपात, कधी षटकाराच्या स्वरूपात या ओव्हरमध्ये रन खर्च झालेत। पहिल्या ओव्हरमध्ये 5 दिले होते हिमांशू पाटीलने, या ओव्हरमध्ये आतापर्यंत 9। ऑन साईडला फटका चांगला आहे, स्क्वेअर लेगवरून फिल्डर येत आहेत, डीपमधून 1 रन इथे कंप्लीट केली जाईल। मोनिश खूप चांगला खेळतो या मॅचमध्ये। मोनिशने मागच्याही मॅचमध्ये धुवाधार 35 रनची खेळी केली ज्यावेळेला तो गावासाठी त्याच्या खेळत होता आणि आता भिवंडी BC4 फॉर्मॅटमध्ये सिटी क्रिकेटसाठी तो खेळतोय आणि टीम जय भोलेनाथ सरवली पाडा
कडून खेळत असताना आत्तापर्यंत त्याच्या बॅटमधून 7 बॉलमध्ये 15 रन आलेत. 200पेक्षा त्याचा जास्त बॅटिंग स्ट्राईक रेट नबील आणि खूप चांगला खेळ तो करत असताना. बिल्कुल तारीफ़े काबिल बल्लेबाजी कहनी होंगी इस वक्त मोनिश की. यावेळेला बॉल हवेत खेळलाय. स्क्वेअर लेगचे फिल्डर आहे डीपमध्ये आणि लॉंग लेगवरून एखादा फिल्डर धावत येतो आणि फलंदाज बाद. सुखदेव बॅक टू द पॅव्हिलियन. टीमला बसतोय दुसरा धक्का आणि 39 रन झाल्यानंतर सुखदेव आऊट झालेत. कव्हर्सला कॅच ड्रॉप होते आणि ती देखील मोनिशची. आज मोनिशचा दिवस आहे असं वाटतोय, कारण स्क्वेअर लेगला झेल पकडला, तिथे बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर होता. कव्हर्सला आता झेल सुटला आहे, तिथे 2 रन मिळत आहेत. आणि असंच जर राहिलं तर मोनिश भरपूर रन करताना दिसेल स्कोअरबोर्डवर. रन झालेले आहेत 41. 17 रनवर खेळतोय मोनिश. हिमांशूला यश मिळता मिळता राहिलं. कव्हर्सला डीपमध्ये झेल तिथे सुटला. अक्षय कासार तिथे होते. ड्राईव्ह केलाय पुन्हा एकदा अक्षय कासार. भरपूर वेगाने येतील बॉलवर. 1 रन इथे कंप्लीट होते आणि फंबल झालेत. बॉल आता तो निसटला. दुसऱ्या रनचा प्रयत्न इथे केला जातोय. 2 रन इथे मिळतील. 2 रन मोनिशच्या खात्यामध्ये. 4 ओव्हरचा खेळ इथे संपलाय नबील. 43 रन झाले स्कोरबोर्डवर. देखिए कुणाल सर, मैं समझता हूँ कि भोलेनाथ जो चाहती थी कि हिमांशु के ओवर में जो रन चाहिए थे उन्हें वो अब मिलते हुए, क्योंकि आकलन ऐसा किया जा रहा था जिस तरीके से पहला ओवर किया था हिमांशु ने केवल 5 रन दिए थे और आरडी यही चाह रही थी कि हिमांशु इस ओवर में भी 4 से 5 रन खर्च किए, लेकिन इस ओवर में ज़्यादा रन खर्च हुए. 11 रन खर्च हुए हिमांशु के इस ओवर में. अगदी बरोबर आहे. 43 रन झालेत. 43. 4 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. हिमांशू पाटीलचं हे षटक थोडंसं महागडं ठरलं खऱ्या अर्थाने, कारण या अगोदरच्या ओव्हरमध्ये हिमांशू पाटीलने फक्त आणि फक्त 5 रन दिले होते. या ओव्हरमध्ये त्याने 14 रन दिलेत. आणि मॅच थोडीशी फास्टच खेळा, कारण ड्रिंक्स ब्रेक झाल्यानंतर टीम मीटिंग घेऊ नका. ड्रिंक्स ब्रेकमध्ये तुम्हाला काय चर्चा करायची त्या तेव्हाच करा आणि लगेचच फिल्डिंग सजवायची, याची नोंद घ्या. बिल्कुल. वैसे भी कुणाल सर, मैदान जो है खेल दिखाने की जगह है, ना कि टीम मीटिंग की. टीम मीटिंग आपको आपके स्टैंड में लेना चाहिए, प्लेयर स्टैंड में होना चाहिए. आता झाले 18 दिवस आणि उद्या तुम्ही जाता काय सांगेल. हिमांशु के 2 ओवर में 19 रन खर्च हुए और ये प्लस पॉइंट मुझे ऐसा लग रहा है कि भोलेनाथ के लिए हुआ है, क्योंकि हिमांशु ने जिस तरीके से पहला ओवर किया था केवल 5 रन दिए थे पावर प्ले में. तर 4 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 43 रन आहेत. 43. 5वं षटक आता सुरू होईल. हिमांशू पाटील पहिल्या ओव्हरमध्ये 5, त्यानंतरच्या ओव्हरमध्ये 14 अशा 19 रन देत असताना 1 विकेट घेतली, परंतु एक झेल देखील त्याच्या ओव्हरमध्ये सुटला आहे मोनिशचा. आणि यानंतर होणाऱ्या मॅचसाठी दोन्ही टीमच्या कॅप्टननी रेडी राहायचं आहे आमच्या टॉस बॉक्समध्ये. जॉली कामतगर बनाम रईस बिल्डर्स के बीच अगला मुकाबला. बॅटिंग पॉवर प्ले इथे घेण्यात आलेला आहे ओव्हर नंबर 5 मध्ये.
यानंतर रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वर्सेस जॉली कामतगर अशी मॅच होईल, मॅच नंबर 6. फुलटोस बॉल, टायमिंग प्रॉपर, बॉल हवेत आहे आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. येतोय हा षटकार बॅट्समन केतनच्या बॅटमधून. बहुत बढ़िया स्ट्रोक, तारीफ काबिल स्ट्रोक. लो फुल टॉस गेंद थी और उसे स्वंग कर दिया लॉन्ग ऑन की ऊपर से बाउंड्री लाइन के बाद 6 रनों के लिए. देखिए कुणाल सर जो मजबूत गेंदबाज थे अब उन पे वार करती हुई जय भोलेनाथ सरोली पाड़ा. अगदी बरोबर आहे. हिमांशूच्या ओव्हरमध्ये रन आले. आता किरणला बॉलिंगसाठी आणलं, ते देखील पॅव्हिलियनकडून, आणि पहिलाच बॉल फुलटोस टाकला, त्यावर तुटून पाडलाय. बॅट्समन केतनच्या बॅटमधून हा षटकार येतोय. टीमची धावसंख्या 49. एकाएकी आता धावसंख्येला आकार यायला सुरुवात झाली आहे. सुरुवात अडखळत झाली, परंतु आता वेग पकडलाय धावसंख्येने. शॉर्ट बॉल हुक करण्याचा प्रयत्न, बॉल मागे चाललाय, लॉंग लेगला फिल्डर नाही आहेत, बॉल स्पीडने ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन षटकार आणि त्यानंतर चौकार येतोय. केतनने मात्र धमाका केलाय, 2 बॉलमध्ये 10 रन घेतलेत किरणच्या या ओव्हरमध्ये आणि 50 अप, 50 रन पूर्ण झालेत. 53 रनवर आहे धावसंख्या जय भोलेनाथ सरवलीची. बढ़िया बल्लेबाजी, बढ़िया बल्लेबाजी. पहली 2 गेंदों पर 10 रन बटोरे. अब दबाव में आ गए गेंदबाज किरण पाटील. जो प्रोजेक्टेड स्कोर मगाशी 58 दाखवत होता, तोच प्रोजेक्टेड स्कोर आता 70च्या आसपास दाखवला जातोय. याच्यावरून तुम्ही लक्षात घ्या की आता धावसंख्या वेगाने येते जय भोलेनाथ सरवली पाडाची. म्हणजे इथून कमीत कमी ते 70 रन बनवू शकतात असे जर खेळत राहिले. परंतु बॅटिंग पॉवर प्ले आहे. पहिल्या 2 मध्ये 10 आलेत. आणखीन एक स्लोअर बाउन्सर ऑन साईडला दिशा दिली आहे. मिडविकेटला डीपमध्ये फिल्डर धावत आहेत बॉलच्या मागे. तोपर्यंत दुसऱ्या रनचा प्रयत्न करताना दिसतील बॅट्समन केतन. 2 रन मिळतात केतनला. टीमची धावसंख्या 55. ओव्हर नंबर 5चा खेळ सुरू असताना स्कोर अब बहुत अच्छा हो चुका है भोलेनाथ के लिए. अगर हम देखें तो 5वें ओवर का खेल चल रहा है और 55 रन हुए. और ये भी नहीं भूलना चाहिए कि भोलेनाथ की गेंदबाजी बहुत मजबूत है. अगदी बरोबर आहे. जय भोलेनाथ सरवली पाडाची बॉलिंग खूप चांगली आहे, मजबूत आहे. RD11 444 नक्की संघर्ष करावा लागेल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि ते मात्र बॅट्समन होतोय क्लीन बोल्ड. फलंदाज आऊट होईल आणि आऊट होणारा फलंदाज ठरलाय केतन, ज्याने शॉर्ट बट स्वीट अशी इनिंग केली आपल्या टीमसाठी. भरपूर वेगाने रन केले आणि 55 या आकड्यावर आणखीन एक धक्का बसलाय टीम जय भोलेनाथ सरवली पाडाला. पाचवं षटक सध्या प्रगतीपथावर आहे. केतनची विकेट इथे मिळवली आणि आता नवीन बॅट्समन मैदानामध्ये गेलेत. समीर, लेफ्ट हँडेड बॅट्समन समीरने हा बॉल समोर खेळलाय. फिल्डर आहेत मिड ऑफच्या दरम्यान, झेल पकडला जाईल. समीर बॅक टू द पॅव्हिलियन. गोल्डन डकचा शिकार आणि 55 या आकड्यावर चौथा धक्का दिलाय किरण पाटीलने. टीमला समीर पाटील आउट. आणखीन एक धक्का इथे बसतोय. समीर पाटील आउट होत आहेत 0 या आकड्यावर. 55ला 4 विकेट आणि किरण आता ऑन हॅट्रिक असेल. तीन हैट्रिक हो चुकी है साहिबा, तो अगर यहाँ पर हैट्रिक होती है तो ये चौथी हैट्रिक होगी सिटी क्रिकेट से. ही इज ऑन हैट्रिक नाव. हैट्रिक बॉल फेस करताना दिसेल बॅट्समन मोनिश पाटील, जो 9 बॉलमध्ये 19 रनवर खेळतोय. किरण
हॅट्रिक बॉल भन्नाट वेगाने टाकला, स्टंपच्या अगदी क्लोज होता आणि त्याचमुळे मी म्हणेन डोक्यावर हात गेले लगेच किरणचे. पहा ॲक्शन रिप्लेमध्ये हा बॉल भरपूर वेगाने टाकलेला बॉल जवळूनच गेला स्टंपच्या. सरळ विकेट किपरचा वेध घेतला जातोय. 5 ओव्हरचा खेळ संपला. 11च्या सरासरीने बॅटिंग करत असताना टीम जय भोलेनाथ सरवली पाडाची धावसंख्या आहे 55. 4 विकेट गमावल्यानंतर नबील. अच्छी वापसी, पहली 2 गेंदों पर 10 रन खर्च करने के बाद 2 गेंदों में 2 विकेट लिए और लास्ट जो गेंद डाली है इतनी तेज डाली कि बल्लेबाज समझ ही नहीं पाए कहाँ से आई और कहाँ चली गई. चला वेळ कमी घ्या ही नम्रतेची विनंती. टीम RD440 थोडंसं सहकार्य करा वेळेच्या बाबतीत. नेक्स्ट मॅच आहे रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वर्सेस जॉली कामतघर. दोन्ही टीमच्या कॅप्टनने आमच्या टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहायचं आहे. त्यानंतर होईल आणखीन एक सिटीमधला सामना माऊली स्पोर्ट्स आणि SK एंटरप्राइजेस. त्यानंतर होईल साईश खारबा वर्सेस बंटी स्पोर्ट्स कुकसे बोरिवली. व्हॉट अ मॅच. आणखीन एक दमदार सामना आणि त्यानंतर ग्रामीण गटामध्ये चैनूदादा गावदेवी वेळळे वर्सेस अष्टविनायक ठाकूरपाडा. सुभाष ठाकूर इन ॲक्शन ग्रामीणमधून पुन्हा एकदा पाहायला मिळतील. साईश खारबा वर्सेस गावदेवी ओवळी. आणखीन एक मोठी मॅच. ओवळी संघाने देखील काय प्रवास केला या स्पर्धेमध्ये, चांगला खेळला आहे गावदेवी ओवळीचा संघ, खारबाव संघ देखील. आणि त्यानंतर पुन्हा एकदा 40+ मॅच होईल जय बजरंग कारिवली विरुद्ध जॉली कामतघर. नाव बॅक टू क्रिकेट. या मॅचमध्ये आपण 6वं षटक पाहतोय. राऊंड विकेटने टायमिंग पहा खूप चांगलं जुळलं आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. बॅटमधून जो साऊंड आला त्यावरच लिहिलं होतं या बॉलवर रन मिळतील 6. षटकार. क्या शॉट खेला है, बहुत खूबसूरत स्ट्रोक. संतोष मडवी का छक्के से स्वागत किया है आखिरी ओवर में. 61 रन झाले स्कोरबोर्डवर. आल्या आल्या बॅटमधून षटकार येतोय. चांगला स्ट्रोक, लाजवाब स्ट्रोक. मुझे तो ये कुछ रणनीति नजर आ रही है जय भोलेनाथ सोडली पारा की. पिछले 3 ओवरों से हम देख रहे हैं, चौथे ओवर के लिए जब गेंदबाज आए थे पहली गेंद पर छक्का लगाया, 5वें ओवर के लिए गेंदबाज आए थे 6 लगाया था. 6ठी ओवर के लिए गेंदबाज आहे 6 लगा दिया. आणि आता त्यानंतर मात्र लेग बाईच्या स्वरूपामध्ये 1 रन मिळते. कमबॅक होत आहे. 1 रन मिळेल. टीमची धावसंख्या 62. 62. संतोष आलेत शेवटच्या ओव्हरमध्ये बॉलिंग करण्यासाठी. संतोष मडवी. टीमची धावसंख्या 62. 62. यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न डीपमध्ये आहेत. वाईडिश लॉंग ऑफला फिल्डर. जजमेंट चांगलं आहे. बॅट्समन आउट होईल. एक और झटका लगता हुआ. रनों को अगर हम देखें तो इस वक्त 62 पर पहुंचा है स्कोर. $62 रन. शादाब खोतकर इथे आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये उपस्थित आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत. महापोलीचे आहेत. SK कॅप आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये त्यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत. रन झालेत 62 आणि SKचे ते बॅट होलसेलर्स आहेत. 62. लॉस ऑफ 5 विकेट. ओव्हर नंबर 6 इन प्रोग्रेस. 6वं षटक सध्या प्रगतीपथावर. बॉल तयार. राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेला टॉप एज. मागे येतोय बॉल. फिल्डर आहेत खाली फाईन लेगला. कॅच ड्रॉप. दुसऱ्या रनचा प्रयत्न इथे होईल. 2 रन कंप्लीट होतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. रन झालेले आहेत 64. या कॅचेस घ्याव्या लागतील कारण आता एक पाऊल तुम्हाला क्वार्टर फायनल सेमीफायनलच्या दिशेने टाकायचं आहे. अशा परिस्थितीमध्ये एक जरी चूक झाली तर मात्र महागडी पडू शकते. ॲक्शन रिप्ले पहा. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. टॉपेज घेतल्यानंतर फाईन लेगला झेल सुटला क्षेत्ररक्षकाच्या हातातून. सर्वेश होते. रन झाले 64. 64. चेंज ऑफ पेस. गती कमी केली आणि विकेट किपरच्या हातात बॉल आहे. बॅट्समन आउट. बढ़िया वापसी. पहली गेंद पर छक्का खाने के बाद संतोष मडवी की. ये होता है अनुभव. बहुत एक्सपीरियंस क्रिकेटर है, बहुत कूल क्रिकेटर है तालुका क्रिकेट के संतोष मडवी.
अगदी बरोबर आहे. खूप मोठा अनुभव आहे संतोष मडवी यांच्याकडे आणि त्याच अनुभवाच्या जोरावर या ओव्हरच्या दरम्यान पहिल्या बॉलवर षटकार आला होता, परंतु त्यानंतर खूप चांगलं कमबॅक करून दिले आपल्या टीमला. रन झाले 64, 64 लास्ट बॉल या ओव्हरमधला. आणि स्ट्रायकिंग एंडला अल्पेश येत आहे. स्ट्रायकिंग एंडला लास्ट बॉल फेस करताना दिसतील. फुललेनचा बॉल होता, अंपायरकडे अपील देखील झाले. त्यानंतर पाहिलं की बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये आहे. षटकाची होते समाप्ती. अशा पद्धतीने पहिलं सत्र इथे संपलंय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर टीम जय भोलेनाथ सरवलीपाडाची धावसंख्या 64 आणि 65 रनचं लक्ष आहे. 444 RD 11 ओळी याच्या समोर. तर जाऊया आता लगेचच नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी. आमच्या टॉस बॉक्समध्ये तिथे जोडले जात आहेत आमच्या को अँकर रेश्मा मयेकर आणि त्यांच्याचबरोबर हरीश पंड्या. सर, इट्स ओव्हर टू यू. धन्यवाद कुणाल दाते आणि समालोचन कक्ष. मित्रांनो, आपण बघत आहात बाली ट्रॉफी 2021. भिवंडी येथील स्वर्गीय परशुराम टावरे स्टेडियम इथून ही स्पर्धा आज 14 मार्चला सुरू झाली आणि बघता बघता आज या स्पर्धेचा 13वा दिवस आहे. तर सर्वांचं परत एकदा स्वागत आहे बाली ट्रॉफी 2021मध्ये. माझ्या डाव्या बाजूला अर्थात जॉली स्पोर्ट्स कामतगर आणि उजव्या बाजूला रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आणि माझ्या उजव्या बाजूला आहेत दी कॅप्टिवेटिंग रेश्मा मयेकर. वी वेलकम यू. गुड आफ्टरनून टू यू. आम्ही उभे आहोत 5 फॉर्च्यून रिअल्टर्स टॉस बॉक्समध्ये, ज्याचे पुरस्कर्ते आहेत मुशीर नाचन, सादात पटेल, विष्णू चंदे. आपले मॅच रेफरी अझीम हमदुल्ले साहेब आमच्याशी जोडत आहेत. हमारे गेस्ट है शादाब कोटकर साहब. शादाब भाई, आपको जुमा मुबारक. SK स्पोर्ट्स मापोली. शादाब भाई की एक खासियत है, अपने आने का कोई मैसेज नहीं रहता, एकदम चुपके से आ जाते हैं और हमारे बीच हमारे जैसे रह के हो जाते हैं. ये शादाब भाई की सरलता और सादगी जो है वो उनको एक बहुत अच्छे दोस्त भी बनाती है और इंसान भी बनाती है. आइए उनके दस्ते मुबारक से टॉस होगा. जी हाँ, बिलकुल. सो दोन्ही टीम्सच्या कॅप्टन्सना आणि शादाब कोटकर यांना दाखवते की कॉईन्सच्या एका साईडला आहे AB उर्फ अल्ताफ बाली आणि कॉईनच्या दुसऱ्या साईडला आहे ZP उर्फ जिल्हा परिषद. सर, डू दी ऑनर. जॉली स्पोर्ट्स कामतघर यांचा कॉल आहे. ZP इज अ कॉल अँड इट्स AB. रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ने हा टॉस जिंकलेला आहे. दोस्तों, रोलेक्स मेडिकेयर के फाद दलवी मनसब मुल्ला द्वारा स्पॉन्सर किया गया ये सुंदर किट बैग. इसके अलावा जॉली डिज़ाइनर का 20% डिस्काउंट वाउचर, डी साकरिया का 20% डिस्काउंट वाउचर. बहुत बहुत शुक्रिया शादाब भाई, आप स्टेज पर तशरीफ लाएं. थँक्यू सो मच. रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स टॉस जिंकलेला आहे, पण टॉस जिंकल्यानंतर जॉली डिझायनरचं वाउचरसुद्धा भेटलं आहे आणि डी सकारियाचं पण वाउचर भेटलेलं आहे 20% म्हणजे एका ठिकाणी तू शेरवानीसाठी जाऊ शकतो, दुसऱ्या ठिकाणी जर लग्न झालेलं नसेल तर लग्नासाठी, घरी कोणाचं लग्न असेल त्याच्यासाठी झालेलं आहे लग्न, तर मग सौभाग्यवतींसाठी जाऊ शकतो, जिकडे तुला स्पेशल गाऊन्स, लेहंगा, मोजडी, दुपट्टा सगळं काही भेटू शकतं. तर हा एक फायदा झालेला आहे की नाही? नक्कीच फायदा झालेला आहे आणि नात्यामध्ये लग्न आलं तर जाणार आहे तिकडे. क्या बात आहे. म्हणजे नात्यामध्ये लग्न आलेलं आहे. जॉली डिझायनर आणि डी सकारिया, तुमची एक बुकिंग ऑलरेडी झालेली आहे. क्या बात आहे. चला, टॉस जिंकलेला आहे. बघा, तुमचे जे ओनर आहेत रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे, तारिक रईस, ते सुद्धा एकदम यंग डॅशिंग आहे आणि तुमचे सगळे प्लेयर्ससुद्धा यंग डॅशिंग आहेत. तर तारिक रईस यांचा काय प्रभाव असतो का? म्हणजे काही गोष्टी सांगत असतात का तुम्हाला? असं काय सांगत नाही, त्यांनी ते फक्त एवढंच सपोर्ट करत असतात की चांगला खेळा, मॅच जिंका, फायनल मारा, बस. टॉस जिंकून काय घेण्याचा निर्णय असेल? बॅटिंग करणार. बॅट फर्स्ट. थँक्यू सो मच. धन्यवाद. जॉली स्पोर्ट्स कामतगर, तुम्ही प्रथम गोलंदाजी करणार आहात. दुपारची वेळ आहे, वारा आहे, अशामध्ये डावा चेससुद्धा होऊ शकतात असं बऱ्याचशा मंडळींना वाटत असते. तर तुला वाटते की तुमची बॉलिंग आली आहे ते चांगलं झालं आहे? हो, मला बॉलिंगच पाहिजे होती. टॉस जिंकला असतो मी फर्स्ट बॉलिंगच घेतली असती.
आणि या स्पर्धेमध्ये तुमचे गोलंदाजांनी अक्षरशः म्हणजे फलंदाजांना लोळवलं आहे. मग तो अमोल असो, मोहिल असो, अवी असो किंवा इतर कोणी गोलंदाज असो, रितेश. तर गोलंदाजांची एक चांगली तौफ आहे तुमच्याकडे आणि फलंदाजसुद्धा चांगले आहेत. अमोल पाटील हा तुमच्या संघाचा सर्वात ज्येष्ठ खेळाडू आहे. अमोलकडून कसं मार्गदर्शन असते प्रत्येक मॅचच्या अगोदर? काय नाही, त्याला जास्ती काय आम्ही प्रेशर द्यायचा हे नाही करत. त्यांना खाली सांगतो तुम्ही तुमचा 100% द्या, जसं तुम्हाला वाटेल तसं केला आणि मोटिवेट करा यंगस्टर्सला. शेवटचा प्रश्न, तुला कॅप्टनशिप भेटली आहे, तू मागून घेतली आहे की तुला देण्यात आली आहे? असं काय नाही, कॅप्टनशिप मागून घेतलेलं आहे. कधी चेंज होतात कुठल्या टुर्नामेंटला, असं होतं. तर तुलासुद्धा हार्दिक शुभेच्छा आहेत आणि रेस बिल्डर्स अँड डेव्हलपर्ससुद्धा हार्दिक शुभेच्छा आहेत. So ladies and gentlemen, news from the toss box. Race builders and developers won the toss and choose to bat first. May the best team win. All the very best, both the team. चला पुन्हा वळणार आहोत. Back to commentary box. Over to you. पहिल्याच फुल टॉस बॉलवर दमदार प्रहार. बॉल जातोय सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार बिंदास लसण्याच्या बॅटमधून. अगदी बरोबर, बिंदास लसण्याच्या बॅटमधून हा बिंदास फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू बॅटला लागतोय आणि सीमारेषा बाहेर पाहायला मिळतोय. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आहे आणि 65 धावांचा पाठलाग करताना कुठेतरी आक्रमक सुरुवात करण्याचा इरादा घेऊन फलंदाजीसाठी उतरला आहे बिंदास लसणे आणि त्याला साथ देतोय नॉनस्ट्राईक एंडला अक्षय कासार. गोलंदाजीची जबाबदारी स्वीकारली आहे गोलंदाज अविनाशने आणि अविनाशच्या माध्यमातून पहिल्याच फुलटॉस बॉलवर बिंदासकडून एक षटकार खेचला गेला आहे. धावसंख्या 6 आहे. बघा 10 ते 11च्या धावगतीने खेळण्याचा प्रयत्न करायला लागेल, पण कुठेतरी या पहिल्याच बॉलवर एक आक्रमक पवित्रा. पुन्हा एकदा लोवा फुल टॉस. पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका खेचून काढलाय, उडवून दिला बॉलला. वाईड मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार. बॅक टू बॅक दुसरा षटकार आपण बघतोय. अगदी हा षटकार तर बघितलं सर तर अगदी कॅल्क्युलेट तोलून मापून मारलेला षटकार आपण बघतोय बिंदास लसण्याच्या बॅटमध्ये. रिप्लेमध्ये आपण पाहू शकता. एक्झॅक्टली, खूप चांगलं स्ट्रोक सिलेक्शन आणि तितकंच चांगली जागा निवडली होती फलंदाजाकडून. बघा आयुष्यात यशस्वी होण्यासाठी परिस्थितीचे चटके आवश्यक आहे आणि गोलंदाजीमध्ये सुधारणा होण्यासाठी गोलंदाजाला फटके बसणे गरजेचं आहे आणि हे फटके बसले जातात. भाऊया या फटक्यांमधून सुधारणा होते का या पुढच्या 4 बॉलवर? धावसंख्या झाले 12. गोलंदाजी मार्कवर अविनाश. यावेळेस हलकंसं गती परिवर्तन, पिचिंग देखील बदलली गेली होती. शॉर्ट ऑफ गुडलेन बॉल, थोडासा आत वळणारा बॉल हाताळला गेला होता. कुठेतरी खूप चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय गोलंदाज अविनाशच्या माध्यमातून आणि कमबॅक होतोय कारण ह्या चेंडूवर आपण बघतोय कुठल्या प्रकारची धाव आलेली नाही. एक्झॅक्टली, पहिल्या 2 बॉलवर 2 आक्रमक षटकार आल्यानंतर कुठेतरी धावांना रोख लावला जातोय. या 3ऱ्या बॉलवर धावसंख्या थांबले 12 या आकड्यावर. पुन्हा एकदा ऑनसाईडला फिरून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. मिड विकेट रिजनमध्ये हा बॉल स्टॉप केला जाईल. फेक करेपर्यंत एकच धाव पूर्ण करण्याचा विचार 2 फलंदाजांचा होता आणि फक्त एकच धाव पूर्ण केली जाते. बिंदास स्ट्राईक रोटेट करतो आणि स्ट्राईकवर नेऊन पोहोचवतो अक्षय कासारला. धावसंख्या झाले ती म्हणजेच 13 धावा. चांगली सुरुवात म्हणता येईल पॉझिटिव्ह रिप्लाय, कारण जे आव्हान आहे ते 65 धावांचं आणि 10पेक्षा जास्त सरासरीने जेव्हा धावा बनवायचे असतात तेव्हा अशा प्रकारची सुरुवात एक चांगली सुरुवात म्हणता येईल. विसरता कामा नाही. RD 440 पूर्ण भारत त्यातले जे खेळाडू होते म्हणजेच काय इंडिया ओपन फॉर्मॅटमधला उपविजेता संघ आहे. तर एक मोठा अनुभव आहे या बालीचषकाचा आणि तो अनुभव घेऊनच खेळ होतोय. यावेळेस लोअर फोल्डर्स खूप चांगली ड्राईव्ह गॅपमधून निघून जाईल. एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पार. 4 धावांसाठी चौकार. अतिशय सुरेख फटका आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हर रिझनमधून अगदी गोलीच्या वेगाने हे चेंडू गेला होता सीमा पार. 4 धावांसाठी चौकारासाठी बुलेट शॉट. अगदी बरोबर. खूप चांगलं स्ट्रोक सिलेक्शन आणि गॅप शोधला होता. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून, मिडॉनच्या आणि कव्हरचा क्षेत्ररक्षकाला भेदून हा बॉल सीमारेषा ओलांडतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 17वर. यावेळेस पुन्हा एकदा परफेक्ट पूल. बॉल हवाई सेपर घेऊन होतोय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. जबरदस्त आक्रमक ताबडतोड फलंदाजी होते ती म्हणजेच RD 440 ओवळी संघाकडून. धावसंख्या 23. यावेळेला मात्र हा षटकार आपण पाहतोय अक्षय कासार याच्या बॅटमधून. हे आपण पाहू शकता कशा प्रकारे फटका खेळला होता फुलला. हुकचा फटका केलेला होता आणि चेंडू सीमापार 6 धावांसाठी षटकार आपल्याला पाहायला मिळतो. तर एका बाजूने बिंदास लसणे आक्रमण करत होते, दुसऱ्या बाजूने आक्रमणाला सुरुवात आता मात्र केलेली आहे अक्षय कासार या फलंदाजाने.
बघा हा डाव सुरू होण्याच्या अगोदर आस्किंग रेट जो होता तो जवळपास 11चा होता आणि आता आपण एका षटकानंतर आस्किंग रेटचा विचार केला तर जवळपास 9चा आस्किंग रेट झालेला आहे. म्हणजे पहिल्याच षटकामध्ये कुठेतरी धावांचा पाऊस पाडून त्यानंतर कुठेतरी डोकेदुखी कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय RD440च्या फलंदाजांकडून. अगदी बरोबर. पॉवरप्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळाली नाही, मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाकडून पॉवरफुल फलंदाजी पाहायला मिळते. सकाळचं सत्र हे जय भोलेनाथ सरवली संघासाठी खूप चांगलं ठरलं होतं, पण हे दुपारचं सत्र मात्र कुठेतरी स्ट्रगल करताना जाणवायला मिळालंय. गोलंदाज अविनाशकडून कुठेतरी सुमार दर्जाची गोलंदाजी झाली आणि त्या सुमार दर्जाच्या गोलंदाजीचा पुरेपूर वापर बिंदासने सुद्धा उचललाय आणि अक्षयने सुद्धा उचललाय. अगदी बरोबर. पहिल्या षटकामध्ये अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळालेली आहे की दोन्ही फलंदाजांनी आक्रमण केलेलं आहे. काउंटर अटॅक आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती बिनबाद धावफलकावर 23 धावा. 30 बॉल्समध्ये अजूनही 42 धावांची गरज आहे. सामना अजूनही ऑन आहे, कारण क्रिकेट हा एकट्या दुकट्यांचा खेळ नाही आहे, तर 11 खेळाडूंचा सांघिक खेळ आहे. जर कुठला तरी एक खेळाडू किंवा एक गोलंदाज जर कामगिरी सुमार करत असेल तर बाकीच्या गोलंदाजांनी त्यांना मात्र कुठेतरी सपोर्ट करायला हवा. पाहूया ते निर्णायक षटक हाताळण्यासाठी कुठले गोलंदाज येतील जे जय भोलेनाथ सरवली पाड्याच्या डावाला सावरतील. अगदी बरोबर आहे. इथून मात्र डावाला सावरण्यासाठी एका चांगल्या षटकाची आवश्यकता असणार आहे आणि ते कुठलं षटक असणार आहे याची वाट मात्र सरवलीपाडा संघाला पाहावी लागेल. बघा स्वतःचा डाव सावरण्यासाठी समोरच्या प्रतिस्पर्धी खेळाडूला आवरावं लागेल तरच मात्र तुमचा डाव सावरणार आहे. सध्याच्या घडीला मात्र चांगल्या अवस्थेत आहे. RD440 बिंदास खेळतोय 13 धावांवर आणि अक्षय खेळतोय 10 धावांवर. एक चांगली भागीदारी पहिल्या विकेटसाठी आतापर्यंत बनली आहे. 6 चेंडूंमध्ये 23 धावांची भागीदारी. जबरदस्त सुरुवात RD440ची. अगदी बरोबर. येणाऱ्या 30 चेंडूमध्ये अजूनही 42 धावांची आवश्यकता आहे. तर गोलंदाजीमध्ये परिवर्तन, गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी हाताळण्यासाठी गोलंदाज विकी येतोय. हाजी समजसे स्टँडकडून गोलंदाजी मार्कवर विकी सज्ज होतोय. पंचांच्या डावीकडून स्ट्राईकवर बॅट्समन असेल तो म्हणजेच बिंदास लसने. रिव्हर्स सक्सेसफुल बॉल निघून जातोय. थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार जसा आलाय तसा गेलाय. अगदी बरोबर. जसा चेंडू बॅटवर आला आणि तसा बाहेर गेला. जबरदस्त टोलेजंग अशी फटकेबाजी प्रत्येक बॉलवर पाहायला मिळालेली आहे, कारण या एकंदरीत डावामध्ये 3 षटकार खेचले गेलेले आहेत आणि 1 चौकार. एक ताबडतोब फलंदाजी. कुठेतरी विजय लवकर प्राप्त करण्याची इच्छा दिसते RD440 संघाची. अप्रतिम फटका आपण पाहतोय बिंदास लसने याच्या बॅटमधून आणि बिंदासपणे फलंदाजी करताना एक चांगली सुरुवात आहे आणि नक्कीच मित्र म्हणेन जो ऑल इंडिया ओपनचा जो अनुभव आहे तो अनुभव कुठेतरी कामी येतोय. आता कुठेतरी सिटी ओपनमध्ये धावसंख्या 29 झाली आहे. बघा जय भोलेनाथ सरवली संघाचे प्रयत्न निरंतर ठरत आहे. प्रयत्न कुठेतरी प्रामाणिक असायला हवे किंवा प्रयत्न प्रोडक्टिव्ह असायला हवे. विकेट टेकर गोलंदाज आणावा लागेल, या भागीदारीला मोडीत काढावा लागेल जर विजयाच्या समीप पोहोचायचं असेल तर. गोलंदाजी मार्कवर विकी सज्ज होतोय. लोवा फुल टॉस. मोटामॅनचा चांगला वापर. बॉलला टर्न केलं जातं मिड विकेट रिजनमध्ये. सीमारेषेच्या अलीकडे हा बॉल अडवला जाईल तोवर 1 धाव पूर्ण केली जाते. संयमाचं क्रिकेट देखील पाहायला मिळते. जसं चेंडूचा मेरिट आहे तसं खेळ केला जातोय. अगदी बरोबर. चेंडूच्या मेरिटनुसार फलंदाजी होते. ऑफ साईडचा चेंडू ऑफ साईडला आणि ऑन साईडचा चेंडू ऑन साईडला ठरवला जातोय. एक चांगली रणनीती आपण पाहतोय दोन्ही सलामी रन काढून. धावसंख्या 30 आहे. अजून 8 चेंडूंचाच खेळ झाला आहे आणि 8 चेंडूमध्ये 30 धावांचं भलं मोठं धावफलक सजवला गेलेला आहे RD440 ओवळी संघाकडून. 28 बॉलमध्ये 35ची गरज. यावेळेस खूप चांगल्या पद्धतीने इनसाइड आउट करून बॉलला पाठवून दिलाय डीप कव्हर सीमारेषेच्या पार. 6 धावांसाठी दमदार षटकार. अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतोय. कासाऱ्याच्या बॅटमधून निघालेला असरदार षटकार. क्या बात आहे. आणि हा असरदार षटकारच आपण म्हणू शकतोय, कारण कव्हर्स रिजनमध्ये षटकार खेचणं खूप अशक्य अशी गोष्ट आहे टेनिस क्रिकेटमध्ये. आणि बॉलची मेरिट ओळखून बॉलची दिशा ओळखून मात्र कव्हर्स रिजनमध्ये हवेत खेळण्याचा प्रयत्न सक्सेसफुल होतोय. आणि कदाचित बॅटिंग पॉवर प्ले आहे आणि पाहिलं होतं की कव्हर्सला क्षेत्ररक्षक नाही आहे म्हणून हा प्रयत्न देखील केला गेला जाऊ शकाला असेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ते म्हणजेच 36 या आकड्यावर. 36 रन्स ऑन बोर्ड. 27 बॉल्स अँड 29 रन्स. अगदी बरोबर. 27 चेंडूमध्ये 29 धावांची आवश्यकता आहे. थोडंसं समीकरण नक्कीच RD संघासाठी इथे सोपं झालेलं आहे आणि खरं तर हे समीकरण सोपं केलेलं आहे सध्या खेळणाऱ्या दोन्ही फलंदाजांनी.
बघा धावांचा पाऊस तर पडला जातोय, पण दोन्ही फलंदाजाचं माइंडसेट खूप थंड आहे. असं काय वाटते की डोक्यावर वोल्टची AC घेऊन ते बसलेत आणि एक शांत क्रिकेट खेळत आहे आणि शांत क्रिकेटच्या माध्यमातून आक्रमकता देखील पाहायला मिळते. धावसंख्या 36 आहे, बिनबाद 36 धावा. स्ट्राईकवर बॅट्समन असेल अक्षय, गोलंदाजी मार्कवर बॉलर तयार विकी. गती परिवर्तन केलं गेलं होतं आणि आता मात्र जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न मिड ऑफ द क्षेत्ररक्षक जजमेंट घेताना थोडासा चुकला होता, पण त्याने वेळी स्वतःला सावरलंय आणि एक सोपा झवेल पूर्ण केलाय. पहिला हादरा बसतोय RD 440 ओवली टीमला 36 धावा असताना. कौतुक करावं लागेल त्या क्षेत्ररक्षकाचं. सर्वप्रथम आपण पाहिलं होतं थोडंसं भांबावलेल्या स्थितीमध्ये होत्या, मात्र स्वतःला सावरलं आवडलं आणि शरीराचं संतुलन पाहायला मिळत आहे. अप्रतिम झेल इथे पकडला जातो आहे. सुरक्षा जी झोली फेस केलेली आहे आणि पहिला फलंदाज अक्षय कासार याची खरी संपुष्टात आलेली आहे. बघा क्षेत्ररक्षण करताना तुमचा बॉडी बॅलन्स खूप इम्पॉर्टंट आहे आणि बॉलवर असणारी तुमची नजर ही खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तर कुठेतरी हे बॉडी बॅलन्स शेवटच्या क्षणाला का होईना व्यवस्थित झालं आहे आणि झेलचीच्या स्वरूपात पहिला हादरा बसतोय RD 440 ओवली टीमला 36 धावा असताना. कुठेतरी हे विकेट जी मिळालेली आहे ती कुठेतरी सातत्याने विकेट घेत राहावी लागेल जय बोलना सरवलीपाडा संघाला, जर कुठेतरी RD 440 वरचा दबाव वाढवायचा असेल तर. कासारनंतर आणखीन एक असरदार फलंदाज केदार येतोय. केदार पाटील मॅन फ्रॉम झिडके नॉस्ट्रेलियाला, मात्र सामनावीर फलंदाज बिंदास नाही. खूप चांगली स्क्वेअर ड्राईव्ह आहे, बॉल गॅपमधून निघून जातो डीप कव्हर सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. क्या बात आहे, जबरदस्त फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. षटकार आणि चौकार देखील मोठ्या संख्येने आपण पाहू शकतोय. षटकाराच्या सोबतीला चौकार देखील आलेलेच आहेत आणि सिंगलचा विचार केला तर या डावामध्ये आतापर्यंत फक्त 2 सिंगल्स आलेले आहेत आणि षटकारांचा विचार केला तर आतापर्यंत षटकार आले ते म्हणजे 4 आणि चौकार आले 2. जबरदस्त फलंदाजी आहे आणि कुठेतरी RD 440 हे वर्ष एक चांगलं वर्ष ठरलेलं आहे. सुरुवातीच्या हंगामापासून पोगावच्या स्पर्धेपासून या संघाने मात्र आपलं अधिराज्य या भीमडी परिसरामध्ये गाजवलेलं आहे. नक्कीच चांगलं प्रदर्शन या संघाकडून पाहायला मिळालेलं आहे. सध्या तरी बिंदास लसने हा बिंदासपणे फलंदाजी करतोय. धावसंख्या 40 झाले. 25 बॉलमध्ये 25 धावांची गरज असेल. शेवटचा बॉल असेल या दुसऱ्या षटकातला विकीचा. स्वीप करण्याचा प्रयत्न झाला होता, प्रॉपर कनेक्ट झाला नाही आहे. बॉल मात्र शॉर्ट फाईन लेगला अडवला जाईल तोवर एकही धाव घेण्याचा विचार नव्हता. अशा पद्धतीने दुसऱ्या षटकाची समाप्ती होते आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर RD 440 ओवळी संघाची धावसंख्या झाली 1 गडी बाद 40. 20च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा झळकल्या त्या एका मजबूत स्थितीमध्ये आपण पाहतोय. RD 440 ओवली या संघाला जो विनोद दादा पाटील यांचा संघ आहे. बिंदास लसने अजूनही खेळपट्टीवर आहे. अक्षय कासार बाद होऊन फॅलमध्ये परतलेलं आहे, ज्याने 16 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं होतं आणि नुकताच खेळपट्टीवर आलेला आहे नवीन फलंदाज केदार पाटील. बघा यशस्वी होण्याचा जो मार्ग असतो तो नितळ काचेसारखा नसतो. तुमच्या वाटेमध्ये खूप काटेसुद्धा असतात आणि रुतणार काटे हा तुमच्या धावण्याचा वेग वाढत असतात आणि कुठेतरी सुरुवातीला वाटलं तर 65 धावांचा पाठलाग कसा केला जाईल, पण मात्र बिंदाससारखी जबरदस्त फलंदाजी आणि अक्षयची दिली गेलेली साथ म्हणून एका चांगल्या पोझिशनमध्ये आला आहे RD 440. येणारे 24 चेंडूमध्ये अजूनही जर विचार केला तर 25 धावांची आवश्यकता आहे. तिसऱ्या षटकासाठी संघाने चेंडू सोपवलेला आहे. गोलंदाज जयेश याच्या हातामध्ये. सामनागिरी यावेळी फलंदाज केदार पाटील. विखुरलेले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते कारण P1 आणि P2 या दोन्ही मेंढरी पावत्यांच्या षटकांची समाप्ती झालेली आहे. 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये तैनात केलेले, त्यामध्ये थर्ड मॅन फाईन लेग आपण पाहू शकता. इतर क्षेत्ररक्षक अगदी खोलवर उभे केलेले आहेत. जयेश VIP डाईजकडून वळताना केदारसाठी मोठा फटका खेळण्याचा तर प्रयत्न होता, मात्र प्लॅन मिस. लेफ्ट हँडेड गोलंदाज मात्र टेनिस विश्वावर अधिराज्य गाजवत असतात. आपण कित्येक संघांमधले गोलंदाज पाहिलेले आहेत आणि हा गोलंदाज जो आहे जयेश हा देखील कुठेतरी या षटकावर अधिराज्य गाजवण्यासाठी आलाय असं जाणवते आणि ते अधिराज्य गाजवावं लागेल. खरं तर सामन्यामध्ये वापसी करून द्यावी लागेल कारण मजबूत स्थितीमध्ये आपण पाहतोय समोरील संघ. यावेळी कंट्रोल पूलचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट ऑन पूलला मिड रिजनमध्ये चेंडू फील केला जातोय. सुखदेव भांबरेकडून फेकी केला जातोय. तोपर्यंत एका धावेने केदार आपलं खातं करतोय आणि एका धावेने संघाची धावसंख्या वाढून झालेली आहे. ती धावफलकावर 41 धावा. जे लक्ष्य आहे ते 65 धावांचं आणि 65 या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहतोय RD 440 ओवली या संघाला.
सिटी पूलमधील हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. जयेश पाटील लेफ्ट हँड गोलंदाजी करताना यावेळी मिस टाईम फटका फसलेला आहे आणि फलंदाज बाद होतोय. बिंदास लसणे याची केली संपुष्टात. यस, ब्रेक थ्रू तर मिळाला आहे पण कुठेतरी उशीर झाला आहे असं वाटते, कारण बिंदासने त्याला दिली गेलेली कामगिरी पूर्णत्वास आणलेली आहे आणि एका संघाला चांगल्या पोझिशनमध्ये आणून तो बाद होते. बघा रिप्लेमध्ये आपण पाहू शकताय, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता, लिव्हिंग एज लागली जाते आणि खूप चांगला झेल टिपला जातोय आणि अशा पद्धतीने बिंदासची खेळी संपुष्टात येते. दुसरा हादरा बसतोय 41 धावा असताना RD 440 ओवळी संघाला. धावसंख्या धावपलीकर स्थिर आहे 41 धावा आहे. आपण दुसऱ्या अँगलने पुन्हा एकदा पाहू शकता. अगदी पप्या खारीकप्रमाणे स्टान्स घेतला होता त्याने, ज्याप्रमाणे शिकारीवर नक्कीच एखाद्या शिकार करताना डोकं धरून बसतो त्याप्रमाणे चेंडूवर राहतो तशाच प्रकारे लक्ष ठेवून होता. मात्र टायमिंग प्रॉपर साधता आलं आणि परिणामस्वरूप एक चांगली खेळी खेळल्यानंतर बिंदास लसण्याची खेळी संपुष्टात आलेली आहे. चांगलं षटक ठरलं आहे आतापर्यंत जयेशचं, कारण जयेशच्या या षटकामध्ये फक्त 1 धाव खर्च झालेली आहे आणि महत्त्वपूर्ण 1 गडी बाद झाला आहे. आपण अपेक्षा ठेवू शकतो की अजूनही जय भोलेनाथ सरवलीपाडा संघ या सामन्यामध्ये कमबॅक करू शकेल, कारण तितके चांगले गोलंदाज आहे. सागर भुईरचं येणं अजूनही बाकी आहे, ज्याने सकाळच्या सत्रामध्ये त्याच्या संघाला विजय मिळवून दिला होता. मग त्यासाठी अंतराने विकेट काढावे लागतील आणि धावा रोखावे लागतील. जयेश पाटील यावेळी नवीन फलंदाज संतोष मडवी आलेला आहे आणि आलेल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न खरं तर ऑन साईडला चेंडू मारायचा होता, मात्र चेंडू आहे तो ऑफ साईडला पॉईंट रिझनमध्ये 1 धाव पूर्ण तर केली जाते. एका धावेने धावसंख्या वाढेल. पण संतोष मडवींचं 2 दशकांपेक्षा जास्त क्रिकेट आहे आणि ते देखील आक्रमकतेचंच क्रिकेट होतं आणि या 2021च्या वर्षामध्ये देखील तीच आक्रमकता संतोष मडवीची पाहायला मिळते. अगदी बरोबर. त्याचा उल्लेख जर करायचा झाला तर मी त्याचा उल्लेख मिस्टर क्रिकेट म्हणून करेन. यावेळी मात्र दिशा भरकडली जाते. पंचांचं वायरचा शर्यत होईल, लाईनचा विचार तिथे केलेला आहे पंचाने. स्वेर चेंडू आणि धावसंख्येमध्ये 1 भर पडते. माझ्या बाजूला 2 स्कोरर्स बसले आहेत. सुभाष धुमाळे देखील उत्तम दर्जाचे स्कोरर आहेत आणि मजर खान देखील आता स्कोररची भूमिका अदा करतात. अचूक दर्जाचं स्कोरिंग आपल्यापर्यंत मजर खान पोचवत आहेत. धावसंख्या झाली 43. यावेळी अप्रतिम चेंडू ऑफ्टरम हा चेंडू हाताळला होता. चांगली गोलंदाजी आपण पाहताय. जयेश पाटील 2 षटकामध्ये धावांची लयलूट पाहायला मिळली होती. अगदी खोऱ्याने धावा फलंदाजाने वसूल केल्या होत्या. मात्र हे षटक सरवलीपाडा संघासाठी एक चांगलं षटक सिद्ध होत आहे. शेवटचा बॉल असेल या तिसऱ्या षटकातला. धावसंख्या 2 गडी बाद 43 झाले. यावेळी इनफिल्डच्या वरून टोलवण्याचा प्रयत्न होता. सर्कलच्या वरून यावेळी पावलांचा चांगला वापर, फुटवर्कचा चांगला वापर केलेला आहे. आणि तोपर्यंत 2 धाव पूर्ण होत आहेत. तर अशा प्रकारे या दुहेरी धावेने 3 षटकाची समाप्ती झालेली आहे. 3 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय धावपलकर 65 लक्षाचा पाठला करताना RD 440 ओवळी संघाची झालेली आहे ती 45 धावा. आणि यापुढील 3 षटकामध्ये कुठल्या संघाची हार आणि कुठल्या संघाचा होतो जय जयकार. मॅच की अगली कहाणी सुनते कुणाल दाते और नबील दिवकर सर की जुबानी. धन्यवाद सुभाषजी धुमाळ यांना तुम्ही ऐकत होता. त्यांच्याचबरोबर मनीष पाटील सरांचा आवाज तुम्ही ऐकलात. या मॅचमध्ये 45 रन झाले. 3 ओव्हरचा खेळ संपला आहे. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. एक सत्कार घेणार आहोत आपण. सन्मान्य जितू गवळी साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा सत्कार करतील पायनियर स्पोर्ट्सचे संघनायक माजिद बोबरे. पायनियर स्पोर्ट्सच्या वतीने आयोजित बाली ट्रॉफी 2021मध्ये आज खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सन्मान्य जितू गवळी साहेब उपस्थित आहेत. शॉल आणि सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांचा सत्कार करत आहोत. त्याचा त्यांनी सहर्ष स्वीकार करावा. खूप खूप धन्यवाद आणि परत एकदा जाऊया आपण समालोचन कक्षामध्ये. धन्यवाद. थैंक यू हर सर. इस वक्त
18 गेंदे और जीतने के लिए रन चाहिए 20। बिंदास लसले ने क्या बल्लेबाजी की है, बिंदास बल्लेबाजी हमने देखी पॉवर प्ले में, पॉवरफुल बल्लेबाजी बिंदास लसने की. नावच बिंदास आहे त्याचं नबील आणि खऱ्या अर्थाने बिंदासच बॅटिंग त्याने केली. आणि आता हुक केलाय आणि बॉल पाठवलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय हा षटकार. टीमची धावसंख्या 50 अप, 51 रन. RD 440. मडवी गेंदबाजी के लिए आए थे तो भोलेनाथ के बल्लेबाजों ने छक्का लगाकर उनके सामने मोर्चा खोला था. अब संतोष मडवी बल्लेबाजी के लिए आए तो आते ही पहली गेंद पर उन्होंने भी छक्का लगाया है. अगदी बरोबर आहे. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय या सेकंड इनिंगमध्ये जे 3 ओव्हर आहेत, 3 ओव्हरची सुरुवात ही षटकाराने झाली आहे. पहिलं षटक, दुसरं षटक आणि चौथं षटक. तिन्ही ओव्हरमध्ये पहिला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. बिंदासने बिंदास बॅटिंग केली आणि तसंच झालं होतं पहिल्या इनिंगमध्ये. ओव्हर नंबर 4, ओव्हर नंबर 5 आणि ओव्हर नंबर 6 मध्ये प्रत्येक बॉलला पहिल्या षटकार लागला. म्हणजे प्रत्युत्तर पहा किती कॅल्क्युलेटिव्ह देत आहेत. म्हणजे बदला घेतलाय या मॅचमध्ये. तुम्ही आम्हाला पहिल्या बॉलवर 6 मारले 3 ओव्हरमध्ये, आम्ही मारू. ईट का जवाब पत्थर से दे रही इस वक्त RD 440. अब गेंदे बची है 17 और जीतने के लिए रन चाहिए 14. 17 बॉलमध्ये आता 14 रनची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. रन झालेत 51. 65 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा होता. 65. वेळ थोडंसं कमी घ्या, वेळेच्या बाबतीत थोडंसं सहकार्य करा. बॉल आलाय, लगेचच मॅच सुरू झाली पाहिजे. यानंतर नेक्स्ट मॅच रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वर्सेस जॉली कामतगर. त्याच्यानंतरचा सामना असेल माऊली स्पोर्ट्स वर्सेस SK एंटरप्राइजेस, साईश खारबाव आणि बंटी स्पोर्ट्स बोरिवली कुकसे. नेक्स्ट डॉट बॉल. अच्छी गेंद थी, अच्छी वापसी की. गुड लेन पर पड़ने के बाद उछाल प्राप्त की थी गेंद ने और लहराती हुई पहुंची थी विकेट कीपर के पास डॉट के रूप में. सागर भोईर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. संतोष मडवी यांच्यासाठी आतमधली कडा घेऊन शॉर्ट फाईन लीगला बॉल ट्रॅव्हल होतोय. तिथे थोडंसं फंबल झालंय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. तोपर्यंत एकच रन इथे कंप्लीट केली. थ्रो होतोय, बॅकअप येतोय. 1 रन मिळताना दिसेल. 13 करायचे आहेत नबील, अजून 15 बॉलचा खेळ शिल्लक. पेस परिवर्तन किया था पिछली गेंद पर जिसपे के चकमा खा गए थे संतोष मडवी. केदार पाटील यावेळेला फक्त दिशा दिली आहे, चिप केलाय आणि फिल्डर आहेत आणि बॅट्समन आउट होईल. केदार बॅक टू द पॅव्हिलियन. टीमला बसतो आणखीन एक धक्का. आणि आता या मॅचमध्ये 13 रनची अजूनही आवश्यकता असेल. बॉल शिल्लक असतील तुमच्याकडे 14. 14 गेंदे और जीतने के लिए रन चाहिए 13 और नए बल्लेबाज दीपेश माली मैदान की ओर बढ़ते हुए. चौदा बॉलमध्ये आता रन करायचे 13. आणखीन एक विकेट गमावली. नॉन स्ट्रायकिंग एंडला आला आहे दीपू माळी. संतोष मडवीच्या बरोबरीने खेळ करावा लागेल. चांगली बॉलिंग सागरची या ओव्हरच्या दरम्यान. ऑन साईडला दिशा दिली. अलॉंग द कार्पेट बॉल चालला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने. डीपमध्ये फिल्डर आहेत. 1 रन इथे कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या रनचा प्रयत्न नाही आहे. स्ट्राईक इथे ठेवताना दिसतील संतोष. नॉन स्ट्रायकिंग एंडला गेलेत आणि आता स्ट्रायकिंग एंडला येत आहेत बॅट्समन दीपू माळी. 12 करायचे आहेत अजूनही. 53 रन झालेत. 65 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. RD 440ला. दीपू स्ट्रायकिंग एंडला. शॉर्ट बॉल अप्पर कट केलाय. डीपमध्ये फिल्डर नाही आहेत. नो मॅन्स लँडमध्ये बॉल पडेल
आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार येतोय दीपूच्या बॅटमधून आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 57 या आकड्यावर. 12 बॉलमध्ये 8 रनची आवश्यकता RD 440ला. तर आता फक्त 8 रन करायचे आहेत आणि RD 440 आजच्या रात्रीमधला जो 13वा सामना आहे त्या सामन्याच्या दिशेने पकड मजबूत करत असताना वाटचाल करते. कारण या मॅचमधून जो संघ जिंकणार आहे त्यामध्ये जय भोलेनाथ सरवलीपाडा आणि RD 440 या दोनपैकी कुठलाही संघ जर जिंकला तर त्या स्पॉटमध्ये ते जागा करतील. म्हणजे आजची जी 13वी मॅच आहे रात्रीतली त्याच्यामध्ये जर तुम्हाला जागा करायची असेल तर आता जिंकावं लागेल आणि बॅटिंग पॉवर प्ले इथे घेण्यात आलेला आहे. 12 बॉलमध्ये 8 रन. आणि यानंतरचा जो सामना आहे रईस बिल्डर्स अँड जॉली कामतघर याच्यातून जो संघ जिंकेल तो मात्र 13व्या मॅचमध्ये आपलं स्थान पक्क करेल. याची नोंद घ्या. ही माहिती तुम्हाला आताच आम्ही पोहोचवतोय. 12 गेंदे और जीतने के लिए रन चाहिए 8. स्ट्राइक पर है संतोष मडवी. सामना करेंगे जयेश का. जयेश बॉलिंग मार्कवर. संतोष आहे स्ट्रायकिंग एंडला. 8 रनची आवश्यकता. बॅटिंग पॉवर प्ले सुरू आहे. बॅटिंग पॉवर प्लेचा पहिला बॉल विकेट कीपरच्या मागे चाललाय आणि पहा बॉडी लँग्वेज सर्व काही सांगून जाते. विकेट कीपरने देखील प्रयत्न केला नव्हता आणि अंपायरचा इशारा येतोय 22चा हा चौकार. एक्स्ट्रा 4 मिळतील आणि आता फक्त 4 रनची आवश्यकता आहे 11 बॉलमध्ये RD 440ला या मॅचमध्ये जिंकण्यासाठी. अब हम कह सकते हैं कुणाल सर के जीत के दरवाजे को खोलती हुई इस वक्त इस चौके के साथ RD 440. अगदी बरोबर आहे. लागलेल्या लॉकची चावी आता त्यांच्याकडे आहे. फक्त दरवाजा उघडा करायचा आहे आणि 13व्या मॅचमध्ये आज तुम्हाला खेळायचं आहे. आजच्या रात्रीतली जी 13वी लढत असेल मॅच नंबर 13 त्याच्यामध्ये जागा बनवायची आहे तर हा सामना जिंकावा लागेल. 11 बॉलमध्ये 4 रनची आवश्यकता. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. ऑन साईडला हलक्या हाताने फक्त दिशा दिली आहे. डीपमध्ये बॉल चाललाय. बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग. फिल्डिंग होते. चालत चालत दोन्ही बॅट्समन 1 रन पूर्ण करतायत. या सिंगल नंतर रन झालेले आहेत 62. आता रन करायचे 3 बॉल शिल्लक आहेत 10. स्ट्रायकिंग एंडला खेळत असताना दीपेश माळी मॅन फ्रॉम मानकोली. 10 बॉलमध्ये 3. यावेळेला आडव्या बॅटने ऑन साईडला बॉल पाठवलाय मिडविकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने. डीपमध्ये फिल्डर आहेत. 1 रन मिळते दीपूला. 2 रन करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी 9 बॉलचा खेळ शिल्लक असताना. 9 बॉलमध्ये 2 रन. स्ट्रायकिंग एंडला संतोष मडवी. वन ऑफ द एक्सपिरियन्स प्लेयर फ्रॉम भिवंडी क्रिकेट. ऑन साईडला स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न होता. बीट केलं. संतोष यांना बॉल जातो विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. 8 बॉलमध्ये अजूनही 2 रन करायचे आहेत मॅच जिंकण्यासाठी RD 440ला. आठ बॉल आणि 2 रन. दुसऱ्या बाजूला पुणे ते भारत विरुद्ध इंग्लंडच्या मॅचमध्ये भारतीय संघाने पकड मजबूत केली आणि KL राहुलने शतक ठोकलंय आणि इथे मात्र बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवत संतोषने विजय मिळवून दिला RD 440 ओळी या संघाला. आणि कोहलीने इनॅट नंबर 3 येत असताना 10,000 वन डे इंटरनॅशनल रन पूर्ण केलेले आहेत आणि हा सामना जिंकलाय RD 440 या टीमने. आणि हा संघ जातोय आजच्या रात्रीतल्या 13व्या मॅचमध्ये खेळण्यासाठी. तर 13वी मॅच आहे लक्षात घ्या RD 440 तुमची. आणि आता जाऊया या मॅचच्या फायनल प्रेझेंटेशन सेरेमनीकडे. तिथे आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जोडले जात आहेत व्हॉइस ऑफ इंडिया मिस्टर हरीश पंड्या आणि त्यांच्याचबरोबर आमच्या को अँकर रेश्मा मयेकर. इट्स ओव्हर टू यू. थँक्यू सो मच कुणाल दाते सर, नबील देवकर, सुभाष धुमाळ, मजर